हॅलो, कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? सर्वप्रथम आपलं यूट्यूब चॅनल या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण घेऊन येत आहोत इंग्रजी व्याकरणावरील एक नवीन टॉपिक, व्हॉइस, ज्याला आपण प्रयोग असं म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी व्याकरणातील या टॉपिकवर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये, मग त्या शालेय असतील, MPSC UPSCच्या परीक्षा असतील, या परीक्षेमध्ये या टॉपिकवर 1 किंवा 2 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो। आणि व्याकरणातील वेगवेगळ्या टॉपिकवर ज्याची कमांड असते त्याची अर्थातच भाषेवर कमांड असते। आणि म्हणतात ना, उंच इमारत बांधायची असेल तर तिचा पाया मजबूत लागतो, त्याचप्रमाणे भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल, मग ती भाषा कोणतीही असो, व्हॉट एव्हर मे बी द लँग्वेज, फर्स्ट ऑफ ऑल यू शुड हॅव acquired command over grammar, then you can easily acquire fluency over that language, आणि मग त्या भाषेवर आपण प्रभुत्व गाजवू शकतो, प्रभुत्व मिळवू शकतो। तर अशाच नवनवीन टॉपिकवर आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत। आजचा आपला व्हिडिओ आहे व्हॉइसवर। आता विद्यार्थी मित्रांनो, व्हॉइस म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीमध्ये प्रयोग म्हणतो। प्रयोगाचे 2 प्रकार आहेत। देयर आर 2 टाइप्स ऑफ व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। आता ऍक्टिव्ह या शब्दावरून आपल्याला लक्षात येते की दैनंदिन जीवनामध्ये ऍक्टिव्ह हा शब्द आपण वापरतो, की ज्याला आपण ऍक्टिव्ह म्हटलं की त्याला सक्रिय म्हणतो। ऍक्टिव्ह म्हटलं की कुठेतरी एक क्रिया करणारा, एक ताजातवाना, नेहमीच आनंदी राहणारा, क्रियेमध्ये समोर समोर असणारा, ज्याला आपण ऍक्टिव्ह या भावाने त्या शब्दाचा अर्थ, म्हणजे त्या शब्दाचा वापर आपण करत असतो। आता व्हॉइस म्हणजे काय हे समजून घेण्याच्या अगोदर, म्हणजे व्हॉइस आहे काय नेमकं, प्रयोग म्हणजे काय। आता व्हॉइस हा टॉपिक पूर्णपणे 3 गोष्टीवर अवलंबून आहे: सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट। आणि या तिघांचा परस्पराशी जो संबंध असतो त्यालाच प्रयोग असं म्हटलं जाते, किंवा कर्त्याचा, कर्माचा, क्रियापदाशी जो परस्पर संबंध त्या ठिकाणी साधला जातो त्यालाच प्रयोग असं म्हणतात। काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, की कर्त्याचा किंवा कर्माचा क्रियापदाशी जो परस्पर संबंध त्या ठिकाणी साधला जातो त्यालाच व्हॉइस असं म्हटलेलं आहे, प्रयोग असं म्हटलेलं आहे। रिलेशन बिटवीन सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड ॲज अ व्हॉइस। व्हॉइसचे 2 प्रकार आहेत। एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो कर्तरी प्रयोग, की याच्या क्रियेच्या सुरुवातीला कर्ता असतो म्हणून त्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जाते। आणि व्हॉइसचा दुसरा प्रकार आहे पॅसिव्ह व्हॉइस, ज्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जाते, की ज्या वाक्याच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट असतो, कर्म असते, आणि म्हणून त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटल्या जाते। अर्थातच ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असते, तर पॅसिव्ह व्हॉइसची रचना ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट असते। म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य आपल्याला चेंज करत असताना, कन्वर्ट करत असताना, सब्जेक्ट हा ऑब्जेक्टच्या जागी येतो ना, ऑब्जेक्ट हा सब्जेक्टच्या जागी येतो। आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी क्रियापदाच्या 3ऱ्या रूपाचाच वापर केला जातो। आता व्हॉइस हा टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा असेल तर प्रथमतः आपल्याला 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतील, एक टेन्स आणि दुसरी म्हणजे विभक्ती, ज्याला आपण केस असं म्हणतो, केस। आता टेन्स का बरं, the topic voice is totally depends on tense। मग आता टेन्सची रचना माहित असणं आवश्यक आहे। We should know thoroughly or deeply the structure of each and every tense, then we can easily find out the object in the given sentence, and with the help of that object we can easily convert the sentence of active voice into passive voice, otherwise we could not do it। ऑब्जेक्ट जर आपल्याला ओळखता आला नाही तर आपण पॅसिव्ह व्हॉइसची रचना करू शकणार नाही। मग नीड टू आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट इन द गिवन सेंटेन्स व्हाईल कन्वर्टिंग द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस। मग कर्म ओळखणं आपल्याला गरजेचं आहे। तर साधारणतः ह्या गोष्टी आपल्याला माहितच आहे, की ज्याला कर्ता, क्रिया करणारा सब्जेक्ट असतो, जी क्रिया होते त्याला आपण वर्ब म्हणतो, आणि क्रिया ज्याच्यावरती होते त्याला आपण कर्म असं म्हणतो। आणि साधारणतः इंग्रजी व्याकरणाची रचना, सब्जेक्टची रचना असते, ते इंग्रजीमधल्या प्रत्येक वाक्याची रचना विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट।
आणि मग जी S प्लस V प्लस O ही जी रचना असते त्या रचनेलाच अर्थात आपण ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो की ज्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वर्ब इज कंट्रोल बाय द सब्जेक्ट. वर्ब इज कंट्रोल बाय द सब्जेक्ट. that is why it is called as a active voice. म्हणजे या ठिकाणी क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. आणि नंतर म्हटलेलं पॅसिव्ह व्हॉइस की या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, तर पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते. काय म्हटलं की क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते. मीन्स in passive voice verb is controlled by the object. Verb is controlled by the object. याचं एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी घेऊ विद्यार्थी मित्रांनो. I eat a mango. I eat a mango. मी एक आंबा खातो. ओके. याचा जर पॅसिव्ह आपल्याला करायचा झाल्यास मँगो इज इटन बाय मी. मँगो इज इटन बाय मी. ओके. आता आय हा सिंग्युलर असल्यामुळे या ठिकाणी सिंग्युलर व्हर्ब वापरलेला आहे. अर्थातच ऑब्जेक्ट सुद्धा सिंग्युलर असल्यामुळे या ठिकाणी इज आलेला आहे. पण मी जर असं म्हटलं आय ईट मँगोज. आय ईट मँगोज. आता मी आंबे खातो म्हटलं. आंबे खातो. ओके. आंबे खातो. आता आय होता म्हणून या ठिकाणी V1 आलं. ऑब्जेक्ट मात्र या ठिकाणी हे प्लुरल फॉर्म मध्ये आहे. कशामध्ये आहे, प्लुरल. म्हणजे हिअर वर्ब इज कंट्रोल बाय द सब्जेक्ट अँड इन दिस सेंटेन्स मँगोज. पहिले आपण मँगो लिहिलं होतं, मँगो, आणि म्हणून आपण इज म्हटलं होतं. आता मँगोज आहे, MANGOES, मँगोज आहे. मग आता मँगोज म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी मात्र काही आर येईल. काही आर. मँगोज आर आपल्याला असं म्हणावं लागेल. मीन्स हिअर इन दिस सेंटेन्स वर्ब इज कंट्रोल बाय द ऑब्जेक्ट. म्हणजे या वाक्यामध्ये जे वर्ब आहे ते कंट्रोल कशामुळे झालेलं आहे, तर ते ऑब्जेक्टमुळे झालेलं आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे मग कर्मणी प्रयोग. काय म्हटलं त्याला, कर्मणी प्रयोग असं म्हटलेलं आहे. आता प्रथम सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॉइस समजून घेताना आपल्याला टेन्स समजून घ्यावे लागतील. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला केस समजून घ्यावी लागेल. केस ज्याला आपण विभक्ती असं म्हणतो. आता एकूण 12 काळापैकी फक्त 8च काळाचा हा पॅसिव्हाइज होतो. उर्वरित 4 काळाचा पॅसिव्हाइज होत नाही. मग ज्या ज्या काळाचा पॅसिव्हाइज होतो त्या त्या काळाचं स्ट्रक्चर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट केस ज्याला आपण विभक्ती असं म्हणतो, त्या विभक्ती माहित असणं आपल्याला गरजेचे आहे. आता विभक्ती ज्याला आपण प्रथम विभक्ती म्हणतो आणि द्वितीय विभक्ती म्हणतो की पॅसिव्ह वॉइस मध्ये जनरली द्वितीय विभक्तीचा वापर आपल्याला करावा लागतो. मग विभक्ती काय आहे, ज्याला आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणतो. नॉमिनेटिव्ह. आणि दुसरा आहे ॲक्युझेटिव्ह. ॲक्युझेटिव्ह केस. ओके. मग आय ची द्वितीय विभक्ती होते मी. वी ची द्वितीय विभक्ती अस. ओके. यू ची युअस राहते. ही ची द्वितीय विभक्ती ही. सी ची द्वितीय विभक्ती हर. ओके. त्यानंतर इट ची द्वितीय विभक्ती इटच राहते. ओके. दे ची द्वितीय विभक्ती काय होते, देम होते. काय होते, देम. तर ह्या गोष्टी आपण लक्षात असणं पाहिजे. कारण बघा या ठिकाणी हे वाक्य होतं, हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं हे वाक्य आपण केलं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. जो आय होता तो या ठिकाणी द्वितीय विभक्तीमध्ये आपण कन्वर्ट केला. म्हणून या विभक्ती माहित असणं गरजेचं आहे. आय मी, वी अस, यू यू, ही हिम, सी हर, इट इट अँड दे देम. दे देम. आपल्याला ह्या गोष्टी त्या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील. ओके. मग टेन्स आपल्याला समजून घ्याव्या लागतील, विभक्ती आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आणि त्यानुसार मग आपण एकेका काळाचं त्या ठिकाणी पॅसिव्हाइज करू शकतो. तर पहिली गोष्ट समजून घ्या की व्हॉइस म्हणजे काय, तर कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची जुळणी. आणि मग थोडक्यात त्याला कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध. कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध.
आणि मग दोन प्रकार आहेत ऍक्टिव्ह वॉइस, ज्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो, पॅसिव्ह वॉइस ज्याला कर्मणी प्रयोग म्हणतो. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये काय असते, सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये काय असते, ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट असते. ओके, ऍक्टिव्ह वॉइसचं रचना एस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट, तर पॅसिव्ह वॉइसची रचना मात्र ओ प्लस व्ही प्लस सब्जेक्ट अशी असते. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये जे व्हर्ब असते ते व्हर्ब कशामुळे कंट्रोल केल्या जाते, तर सब्जेक्टने केल्या जाते, म्हणजे क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. तर पॅसिव्ह वॉइस मध्ये वर्ब इज कंट्रोल बाय दी ऑब्जेक्ट, म्हणजे क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे त्या ठिकाणी चालते. सो इट इज व्हेरी इझी टॉपिक, जस्ट यू हॅव टू पे a careful attention to this topic, then you can easily understand the types of voice. Okay, परीक्षेमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये, पॅसिव्ह वॉइसचं वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मध्ये करायला ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस आपल्याला बेसिक स्ट्रक्चर आणि एकंदरीतच त्याचं फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचं एक वाक्य आहे, ते वाक्य किंवा एकंदरीतच 8 काळाचं त्या ठिकाणी मी लिहून देतो. विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या, टेन्स प्रथमतः आपण टेन्स, नंतर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ओके, आता पहिला टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्ह व्हॉइसची त्याची रचना आहे सब्जेक्ट प्लस V1 किंवा SES प्लस ऑब्जेक्ट आहे. सिंपल प्रेझेंटचं वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये जर करायचं असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीला ऑब्जेक्ट येतो, नंतर am, is, are प्लस V3 प्लस by प्लस सब्जेक्ट, अशा प्रकारची रचना आपल्याला करावी लागते. ओके, देन सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, ही ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना आहे. आणि जर सिंपल पास्टचा ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह वॉइस आपल्याला करायचं असेल तर त्याची रचना अशी होईल ऑब्जेक्ट प्लस वॉज, वेअर प्लस V3 बाय प्लस सब्जेक्ट. ओके, सिंपल फ्यूचर टेन्स. सिंपल फ्यूचर टेन्स सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, ही रचना आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये जर आपल्याला सिंपल फ्यूचरचं वाक्य कन्वर्ट करायचं असेल तर ऑब्जेक्ट प्लस शॅल बी किंवा विल बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, अशी रचना आपल्याला करावी लागते. ओके, देन आता आपण समोरचा टेन्स घेऊ, कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय रचना आहे, सब्जेक्ट प्लस am, is, are प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. जर प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य पॅसिव्ह वॉइस करायचं असेल तर स्ट्रक्चर असते सब्जेक्ट प्लस am, is, are प्लस being V3 बाय प्लस सब्जेक्ट आहे. ओके, पास्ट कंटिन्युअस टेन्स विद्यार्थी मित्रांनो, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. काय फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस वॉज, वेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके, पॅसिव्ह वॉइस करण्याची रचना काय आहे, सब्जेक्ट प्लस वॉज, वेअर प्लस बीइंग हा शब्द लागतो, V3 बाय प्लस सब्जेक्ट. एजंट, बाय म्हणजे एजंटच्या स्वरूपामध्ये असतो. 6 फ्यूचर कंटिन्युअस टेन्स. फ्यूचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्यूचर कंटिन्युअस टेन्सचा या ठिकाणी फॉर्म्युला असा आहे ऍक्टिव्ह व्हायचा, सब्जेक्ट प्लस
shall be, will be, V4 प्लस ऑब्जेक्ट. आणि मग याचा मात्र नो पॅसिव्ह वॉइस, नो पॅसिव्ह वॉइस, याचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. ओके, नेक्स्ट घेऊ आता आपण परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज, V3 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्हचा फॉर्म्युला काय की ऑब्जेक्ट प्लस हॅव, हॅज, बीन प्लस V3 बाय आणि सब्जेक्ट आहे. 8 नंबर. त्यानंतर काय? पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस हॅड, V3 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्हचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V3 बाय प्लस सब्जेक्ट, बाय प्लस सब्जेक्ट. 9 फ्यूचर परफेक्ट टेन्स. फ्यूचर परफेक्ट टेन्स फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस shall have, will have प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्हचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस shall have been, will have been प्लस V3 बाय प्लस ऑब्जेक्ट. तर या पद्धतीने हे एकूण जे 8 काळ आहे त्या 8च काळाचा त्या ठिकाणी पॅसिव्हाइज होतो, एवढे लक्षात घ्यायचं आहे. आता जो 4 नंबरचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. प्रेझेंटचा चौथा, पास्टचा चौथा आणि फ्युचरचा चौथा याचा पॅसिव्हाइज होत नाही. आणि फ्युचरचा अजून एक फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स, फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स नो पॅसिव्हाइज म्हटलं. काय म्हटलं या ठिकाणी? नो पॅसिव्हाइज. तर पॅसिव्हाइज त्याचा होत नाही, पॅसिव्हाइज होत नाही म्हणजे एकूण 8 काळाचा पॅसिव्हाइज होतो. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस इन फ्रंट ऑफ यू. आणि मग तुमच्या समोर ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना. ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना म्हणजे काय? तर टेन्स आपण शिकलेलो आहोत. टेन्स मध्ये वाक्याची जी रचना आहे, जे मूळ टेन्स आहे तेच ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना आहे. आणि मग त्या ऍक्टिव्ह व्हॉइसला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना जेव्हा आपण ऑब्जेक्ट समोर घेतो आणि थोडीफार चेंजेस त्याच्यामध्ये जेव्हा ते करावे लागतात तेव्हा ते पॅसिव्ह व्हॉइसचे होतात. तेव्हा त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसची रचना ही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण टाइम म्हटलेला आहे. टाइम चेंज होत नाही, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. टाइम चेंज होत. 2 गोष्टी पॅसिव्ह व्हॉइसच्या बाबतीत, व्हॉइसच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. एक आहे टाइम आणि दुसरं आहे वर्ब. आणि कोणतं वर्ब? तर थर्ड फॉर्म म्हटलं त्याला, थर्ड फॉर्म. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रियापदाच्या 3ऱ्या रूपाचाच वापर केला जातो. प्रेझेंटचं वाक्य असेल तर ते पॅसिव्ह व्हॉइस प्रेझेंट मध्येच होते. त्या ठिकाणी पास्टचं वाक्य असेल तर पॅसिव्ह व्हॉइस त्याचा पास्ट मध्येच होतो. फ्युचर असेल तर पॅसिव्ह व्हॉइस त्याचा फ्युचर मध्येच होतो. म्हणजे त्या ठिकाणी काळ बदलत नाही, टाइम चेंज होत नाही. हे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, ती ठिकाणी लक्षात ठेवायची. आणि मग सिंपल प्रेझेंट मध्ये ज्या पद्धतीने आपण एम इज आर वापरतो तसं सिंपल पास्ट मध्ये वॉज वेअर वापरतात. कारण एम इज आरचा पास्ट फॉर्म वॉज वेअर होतो, त्याच्यामुळे तो थोडं ट्रिक ना त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सिंपल प्रेझेंट मध्ये जर एम इज आर असेल तर सिंपल पास्ट मध्ये वॉज वेअर आहे. सिंपल फ्युचर मध्ये शॅल बी, विल बी येते. ओके. प्रेझेंट कॉन्टिन्युअस मध्ये जर एम इज आर सोबत बीइंग येते तर याचा अर्थ असा होतो की पास्ट कॉन्टिन्युअस सोबत वॉज आणि वेअर सोबत बीइंग येणार, वॉज आणि वेअर सोबत बीइंग येणार. प्रेझेंट परफेक्ट मध्ये जर हॅव आणि हॅज आहे तर पॅसिव्हाइज करताना हॅव आणि हॅज सोबत बीन येणार.
तर पास्ट मध्ये हॅडच्या सोबत बीन येणार एवढं लक्षात ठेवायचं. बाय युझिंग द ट्रिक्स यू कॅन इझिली अंडरस्टँड द फॉर्म्युलाज ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. मध्ये पॅसिव्ह व्हॉइस तुम्ही या ठिकाणी सहज पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ओके, काही उदाहरणं या ठिकाणी पाहायची झाल्यास बघा, उदाहरणार्थ बघा, राम राइट्स अ लेटर. राम राइट्स अ लेटर. राम पत्र लिहितो. हे उदाहरण कशाचं आहे, तर हे उदाहरण आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं. हो, ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याला जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं झाल्यास तर आपल्याला त्या ठिकाणी वर्ब सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओळखावा लागतो, जो आहे लेटर. आता क्रिया करणारा काय, सब्जेक्ट आहे. क्रिया कशाची, राईटची. ओके, क्रिया कशावर झालेली आहे, लेटरवर, आणि मग लेटर हा त्यातला ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट ओळखायचा कसा, क्रिया कशावर ट्रान्सफर झालेली आहे, ज्या गोष्टीवर क्रिया ट्रान्सफर झालेली आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट आहे. मग आता ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेऊ. या वाक्याचा काळ आपण त्या ठिकाणी ओळखू. राम राइट्स अ लेटर हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि ते या रचनेनुसार आहे सब्जेक्ट प्लस V1 एस प्लस ऑब्जेक्ट. करता राम आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि व्हर्बला एस त्या ठिकाणी लागलेला आहे. दॅट इज वाय we can easily identify this sentence belong to simple present tense and we know that how to convert the sentence of simple present tense into passive voice because we know the structure and this is the structure. Object plus am is are plus V3 by plus subject. By plus subject. Okay, so later came first a later. आता या ठिकाणी ए लेटर आहे, एक लेटर आहे म्हणून ते सिंग्युलर ऑब्जेक्ट आहे. आणि ग्रामरचा एक नियम आहे, ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल किंवा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्याच्यासोबत नेहमी सिंग्युलर ऑक्झिलरी व्हर्बचा वापर केला जातो. इफ द सब्जेक्ट और ऑब्जेक्ट इज प्लुरल देन वी हॅव टू यूज द प्लुरल ऑक्झिलरी व्हर्ब विथ देम अँड इफ द सब्जेक्ट और ऑब्जेक्ट इज सिंग्युलर वी हॅव टू यूज द सिंग्युलर ऑक्झिलरी व्हर्ब विथ देम. आपल्याला वापर करावा लागतो. मला लेटर आहे, ए लेटर म्हणजे एक, म्हणून या ठिकाणी एम इज आर पैकी आपल्याला इज या ठिकाणी घ्यावं लागेल. लेटर इज ओके, लेटर इज अँड इन द पॅसिव्ह व्हॉइस ऑलवेज यूज थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. आणि मग आपल्याला थर्ड फॉर्म आपल्याला राईटचा थर्ड फॉर्म माहित पाहिजे, तो रिटर्न. काय होतो मित्रांनो, रिटर्न. अ लेटर इज रिटर्न. अ लेटर इज रिटर्न बाय. आता बाय म्हणजे हा एजंट असतो आणि बाय राम. जर प्रत्यक्ष नाउनचा उल्लेख केला असेल, प्रॉपर नाउनचा उल्लेख केला असेल तर त्या ठिकाणी नाउनचा उल्लेख करायचा. या ठिकाणी जर समजा सब्जेक्ट या ठिकाणी जर प्रोनाउन असतं, ही जर असतं तर त्या ठिकाणी आपल्याला याची द्वितीय विभक्ती लिहावी लागली असती. हे आपल्या लक्षात आपल्याला ठेवावं लागेल. ओके, मग आता काय झालं, लेटर इज रिटन बाय राम. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय आहे, थोडा अर्थाचा मागे पुढे आहे. म्हणजे कसं बघा, राम राइट्स अ लेटर, राम पत्र लिहितो, इथे रामला महत्व दिलेलं आहे. इन दिस सेंटेन्स हियर गिव्ह द इम्पॉर्टन्स टू द सब्जेक्ट राम. ओके, राम राइट्स अ लेटर, क्रियेच्या सुरुवातीला कोण आहे, राम आहे, म्हणून याला डोर ऑफ द ऍक्शन असं म्हटलं जाते. काय म्हणतात त्याला, डोर ऑफ द ऍक्शन. डोर ऑफ द ऍक्शन आहे. ओके, सुरुवातीला करता आहे, सुरुवातीला करता आहे. पण पॅसिव्ह व्हॉइसच्या रचनेमध्ये मात्र ऑब्जेक्ट आता सुरुवातीला आहे. पत्र रामकडून लिहिण्यात आलं. हियर इन दिस सेंटेन्स द इम्पॉर्टन्स इज गिवन टू द लेटर मीन्स ऑब्जेक्ट. दॅट इज वाय दिस सेंटेन्स इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह व्हॉइस, कर्मणी प्रयोग. and that is why this sentence is called as active voice, कर्तरी प्रयोग. Here in this sentence importance is given to the subject and in this sentence importance is given to the object. Importance is given to the object. So in this way we can easily convert the sentence of active voice into passive voice. समोरच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रत्येक काळाचे वाक्य त्या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करून पाहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. व्हॉइसची रचना आपल्याला लक्षात घ्यायची, हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. स्ट्रक्चर लक्षात घ्या आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहोत प्रत्येक काळाचे, म्हणजे प्रत्येक काळाचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा हे आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.
थँक्यू माय डिअर फ्रेंड्स, थँक्यू.